महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. त्या लोकांना आणि इकडे काय तर तिथे पाऊस जास्त होता, इथे आपल्या इथे कमी होता. मराठी भाषा तिकडे शिकायला जाऊया. नाही मराठी भाषा शिकून नंतर इकडे हे काय मराठीमध्ये ट्रांजेक्शन काय हे बघ. गुजरात में भारी बारिश हो रही है लेकिन मुंबई में नहीं. मुंबई में बारिश क्यों नहीं हो रही है? रेन ने कहा कि मैं आया हूँ, पर उसने पूछा कि क्या मुझे मराठी आती है. म्हणजे तू अमितची टिंगल करतो. टिंगलच आहे, टिंगल नाही काय. मराठी लोकांना येडा समजतोय. आज मोठे झालात तुम्ही गुजराती लोक, मराठी लोकांच्या जीवावरच ना. तुम्ही सांगताय गुजराती लोक आम्ही गुजराती लोक आम्ही घेतोय काम करायला 4 पट. आणि एवढं तुम्हाला वाटतंय ना, आणि तुम्हाला वाटतंय तुम्ही मोठ्या जाणं गुजरातला आम्ही उपाशी नाही राहणार. कोण तिकडे राहतो ना, तिथे आमच्या लोकांचे काय हाल होतात ना, हे तुम्ही जरा बघितलं ना. फक्त आमची लोक कानाखाली मारतात, तुम्ही तिकडे जाळून टाकता आणि मारून टाकता. मुंबईत सकाळपासून मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाकडून मीरा रोड परिसरात मोठा मोर्चा काढला होता. परप्रांतीय व्यावसायिकांनी काढलेल्या मोर्चाला जशास तसं उत्तर देण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. मराठी माणसाला डिवचण्याचं काम सुरू आहे. असाच प्रकार अलिबागमध्ये घडला. अलिबाग बाजारचे मालक यांनी आपल्या व्हॉट्सअप स्टेटसवर एका मराठी माणसाला डिवचण्यासारखा मेसेज ठेवला. यानंतर अलिबागमधील मनसे सैनिकांनी थेट अलिबाग बाजारमध्ये जाऊन या व्यक्तीला जाब विचारला. त्यानंतर सदर घटनेबाबत या व्यक्तीनं महाराष्ट्र सैनिकांची माफी मागितली आहे. मी कुठला मराठीच्या विरुद्ध नाही, मी मराठी शब्दांचं टाकणार नाही आणि ह्याच्यानंतर पण कधी असं काय स्टेटस वापरणार नाही मराठीबद्दल. शब्द वापरणार नाही मराठी. जो मी स्टेटस ठेवला तो याच्या आधी नंतर कधी ठेवणार नाही आणि मी मराठी शब्द कधी अपशब्द बोलणार नाही, आपला शब्द कधी बोलणार नाही. आज एका मारवाड्याने जो स्टेटस ठेवला, व्हॉट्सअप स्टेटस ठेवला, त्या मुजोर मारवाड्याने, त्या मारवाड्याला आम्ही सांगितलं आमच्या मनसे स्टाईलने काय आहे ते उत्तर दिलं. पण या मारवाड्यांना समजायला पाहिजे की ज्या मातीत खाता, ज्या मातीत राहता, त्या मातीबद्दल तुम्हाला प्रेम पाहिजे. तुमच्या त्या भाषेबद्दल, मराठी भाषेबद्दल प्रेम आदर पाहिजे. जर परत माझ्या मराठीला डिवचण्याचा जर प्रयत्न केला तर आम्ही मनसे म्हणून काय आहे ते स्टाईलने उत्तर देऊ. यापुढे सांगतो माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना आम्ही सांगितले अलिबागमधील की जो कोणी मारवाडी, जो परप्रांतीय मराठीबद्दल जो द्वेष निर्माण करेल त्याला आम्ही मनसेचे उत्तर देऊन त्याला चोप देणार हे नक्कीच. आमच्या साहेबांच्यावर आज 100च्या वरती केसेस आहेत. आम्ही आज मराठीसाठी केसेस घ्यायला घाबरत नाही. प्रशासनाला पण समजलं पाहिजे. आज सकाळपासूनच मीरा रोडला जे काही प्रकरण चालू आहे, जो मोर्चा काढला होता आणि त्या मोर्चानंतर आतापर्यंत वातावरण त्याचं तापलेलं आहे. तसंच आम्हाला आज निदर्शन झालं अलिबागमध्ये. एक अलिबाग बाजार नावाचं एक दुकान आहे. आता ह्या मारवाड्याने काहीतरी आक्षेपार्ह असं मराठीला खोचक असं, मराठी भाषेला खोचक असं त्याने एक काहीतरी स्टेटस ठेवलं होतं व्हॉट्सअपला. तर त्याचा आम्ही जाब विचारायला त्याला गेलो होतो. आम्ही त्याला बरोबर धडा शिकवलेला आहे. जो काही मनसेकडून जो काही जाब विचारायचा आम्ही तो विचारून आलेलो आहोत. आणि ह्या प्रकारे आमची त्यांच्यावर, अशा लोकांवर करडी नजर आहे जेणेकरून ह्याच्यानंतर पुढे ह्या अशा गोष्टी घडू नयेत. पहिली गोष्ट म्हणजे ह्यांचे हे धंदे आहेत ते 100% मराठी माणसांवर अवलंबून आहेत. पण तरीही आज हे उर्मटपणे अशा गोष्टी करतायत. ह्या गोष्टी करण्यासाठी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.